एका छोट्याशा कुटुंबातील ज्योती नावाच्या मुलीला एका प्रसिद्ध आणि गर्भश्रीमंत उद्योगपती कुटुंबाकडून मागणी घालण्यात आली होती. मुलगा आदित्य दिसायला देखणा, सुशिक्षित आणि स्वतःच्या कंपनीचा मालक होता. मुली पाहण्याचा पारंपरिक रिवाजानुसार आदित्यच तब्बल 25 नातेवाईक ज्योतीच्या घरी पाहायला आले. कोणत्याही मुलीसाठी हे स्वप्नमय स्थळ होतं, जिथं नोकर, चाकर, ऐश्वर्य आणि कोणत्याही कामाची गरज नसलेले आरामदायक जीवन मिळणार होते. प्रश्नोत्तराचा नेहमीचा सोहळा सुरू झाला. मुलाकडच्या लोकांनी ज्योतीचं शिक्षण, आवडीनिवडी याबद्दल विचारपूस केली. सगळे सुरळीत चालले असताना ज्योतीला आदित्यला काहीतरी विचारण्याची संधी मिळाली. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अपेक्षित नव्हती की मुलाचा पगार, घरदार किंवा शिक्षण याबद्दल विचारणार, पण ज्योतीच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता, जो की तिच्या एका मैत्रिणीच्या अनुभवावरून आला होता. 2 महिन्यापूर्वी ज्योतीची जिवलग मैत्रीण प्रियाचं लग्न अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या एका श्रीमंत मुलासोबत झालं होतं. लग्नानंतर काही दिवसातच प्रियानं ज्योतीला फोन करून सांगितलं की ती फसली आहे. तिच्या पतीनं लग्नापूर्वी एक मोठं सत्य लपवलं होतं. त्याला व्यसन होतं आणि तो कॅन्सर पीडित होता. केवळ पैशाकडे आणि बाह्य रूपाकडे पाहून दिलेली मुलगी आता संकटात सापडली होती. याच घटनेचा ज्योतीला विचार करण्यास लावलं की पैशापेक्षा आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे आणि लग्नासारखं दीर्घकालीन भागीदारीतील कोणतीही गोष्ट लपलेली नसावी. चहा नाश्ता झाल्यावर जेव्हा ज्योतीला प्रश्न विचारण्यास सांगितलं आलं, तेव्हा ती म्हणाली, मुलगा पसंत आहे, पण मी त्याला होकार तेव्हाच देईन जेव्हा तो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देईल. मला आदित्यचा हेल्थ रिपोर्ट हवाय. माझ्या लग्नाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आणि आम्ही दोघांची वैद्यकीय तपासणी होईल. आम्ही एकमेकांना रिपोर्ट देऊ. ज्योतीचा हा प्रश्न ऐकून खोलीत शांतता पसरली. मुलाकडच्या लोकांना आपला अपमान झाल्यासारखं वाटलं. आदित्यचे वडील रागाने म्हणाले, आमचा मुलगा काय रोगी आहे का? तुम्हाला लाज वाटत नाही का प्रश्न विचारताना? तुम्ही आमचा मान ठेवला नाही. आणि ते सगळेजण रागानं तिथून निघू लागले. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुलीनं कुंडली, पैसा आणि प्रतिष्ठेऐवजी मुलाच्या आरोग्याची पारदर्शकता मागितली होती. सर्व कुटुंबीय बाहेर अंगणात पोहोचले, पण आदित्यनं मात्र मागे वळून ज्योतीकडे पाहिलं. थोडा विचार करून तो म्हणाला, मलाही सुरुवातीला राग आला, पण तू जे बोललीस ते चुकीचं नाही. लग्न म्हणजे आयुष्याची भागीदारी आणि कोणत्याही भागीदारी पारदर्शकता महत्त्वाची असते. मला माझ्या होणाऱ्या पत्नीचा अभिमान आहे की ती इतकी विचारी आणि धाडसी आहे. मी मेडिकल चेकअपसाठी तयार आहे. आदित्यच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कुटुंबातील वातावरण बदललं. दोघांची आरोग्य तपासणी करण्यात आली, ज्यात किरकोळ हिमोग्लोबिनच्या कमतरतेशिवाय दोघंही लग्नासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. या धाडसी आणि नवीन अटीमुळे ज्योती आणि आदित्यचं प्रकरण रातोरात व्हायरल झालं. ज्योतीनं दाखवलेली दूरदृष्टी सामाजिक रूढीच्या पलीकडे जाऊन आरोग्याला महत्त्व देणारी ठरली.